हॅलो चेक 1 30. नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली आयोजित दमदार रजनी क्रिकेटची महास्पर्धा आपण अनुभवत आहोत. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन उंबारली स्मृती चषक 2025 नामांकित क्रीडा स्पर्धा. खरं तर आजची तिसरी रजनी तुम्ही अनुभवणार आहात. स्कोररच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आमचे उंबारलीचे नामवंत स्कोरर अर्थातच भावेश पाटील उंबारली आमच्यासोबत जोडले जातात. 3 नामांकित पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे सर असतील, रतनजी माणेरकर असतील सर आणि त्यांच्या समवेत रमेशजी मात्रे सरांना तुम्ही पाहणार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितीनजी काळन सर आणि करणजी काळन सरांचा आवाज तुम्ही ऐका. अंपायरचा ग्रीन सिग्नल टाइम मॅच करायचा आहे. स्कोरर भावेश थांबायला सांगितलं पंच. एक टॉवर अजूनही लागला नाही, थोडं थांबा. मच्छिंद्र पाटील साहेब आपण आला असेल तर या. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहत आहात. मनस्वी एंटरप्राइजेसचे मच्छिंद्र शेठ पाटील आपण आला असेल तर या. शिडूनचे आणि चेतनदादा पाटील आपण आला असेल तर आपली हार्दिक हार्दिक स्वागत. यस नितीनजी, नुकतंच आपल्याला आझाद मैदान शिरडोनच्या मैदानावरती मोठी रजनी स्पर्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेचा आधारस्तंभ मच्छिंद्र शेठ पाटील आणि चेतन शेठ पाटील आला असेल तर मंचावरती आपलं सहर्ष स्वागत उंबारली संघाच्या वतीने. येस, पहिल्या रजनीमधून जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये वसार संघ दाखल झाला आणि काल जर आपण पाहिलं तर दिवा संघाला आपण टॉप 4 मध्ये प्रवेश करताना पाहिलं. आणि 40+ फॉर्मॅट मधून जर आपण पाहिलं तर संदप आणि त्यात समवेत नावाळी संघाला आपण पाहिलं तर सेमी फायनल मध्ये दाखल होत असताना आज सापाट शिरडोन ब नांदिवली 40+, मानपाडा 40+, आगासन वाकळण चिकनगर 40+, भाल 40+, दावडी घारिवली आणि नारायण जुनी डोंबिवली असे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. येस, मॅच ऑन. प्रेम, चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. शिरडोनचा बायकर मॅन एका बाजूला राज पाटील स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट आणि दुसऱ्या बाजूला तकदीरला तुम्ही पाहतात. टाइम मॅच करायचा आहे भावेश पंचांसोबत. येस, ठीक घड्याळामध्ये आपण पाहिलं तर वेळ झालेली आहे ती 7:07. स्टॉपवॉच ऑन केला जाईल जसा पहिला बॉल साठी रनअप घेतला जाईल. स्टॉपवॉच ऑन. पहिलाच वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर टप्पा विकी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं विकी मडवी गोलंदाजी मार्कवर. सापाट संघ म्हटलं की नेल्सन मडवीला आपण पाहतात. बाहुबली ऑफ सापाट यष्टांच्या मागून विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू बघा वेगवान होता, खोलात टाकला गेला, तकदीरला कळाला देखील नाही. डॉट बॉल. पडल्यानंतर आत येतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू. तर बॅटला स्पर्श आहे का अपील केली जाते पंचांकडे आणि पंच मला तर वाटतंय चर्चा करतील स्क्वेअर लेग अंपायरशी. स्ट्रायकिंग एंड अंपायर सोबत थोडी चर्चा होईल. रतनजी माणेरकर सर, प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर आता मात्र एकत्रित येतात, काहीतरी चर्चा करतात. बॅटला स्पर्श आहे की नाही हे आपल्याला कळेल जरूर. ओम साई MTC लाईव्ह मॉडर्न टेनिस क्रिकेट ही वाहिनी सध्याच्या घडीला चर्चेतील वाहिनी. अनेक नामांकित मोठमोठ्या स्पर्धा ते देखील कव्हर करता आमचे मोठे बंधू अर्थातच सागर फराट, त्यांचं कौतुक आहे. आणि पंच इशारा करतात इट्स नॉट आउट. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव नाही. अनुमान लावणं हे बघा प्रत्येक जण अनुमान लावत असतो, पण कधी कोणाचा योग्य असतो कधी कोणाचा चुकतो. फटका चांगला आहे, याच फटक्यांसाठी ओळखला जातो. आल्या आल्या मात्र आपली ओळख स्पष्ट करणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू दन दन करत अगदी बाउंड्री लाईनच्या लगत गेला होता.
तिथे चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय. ऍक्शन रिप्ले आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळेल. रोशन फराड टेक्निकल रूम मध्ये, त्यामुळे प्रत्येक बॉलवर काय घडते आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन कन्वर्ट केलं होतं, या फटक्याला स्वीप केला गेला. बॉल मागे डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, आणि लास्ट मोमेंटला तिथे फिल्डरनं अडवलंय बॉलला. ऑन साईडला लॉप केलाय, बॉल अबेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन दी बॉल बट नाही, तिथे पोहोचले नाही. पहिला बॉल वेगवान होता, डॉट, त्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपात आणि तिहेरी धाव. आणि आता मात्र आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना वधी मिळाला. धावा संख्या 2 पूर्ण झालेल्या आहेत. धावफलक 6 या आकड्यावर, 6 रन्स ऑन बोर्ड. तकदीर आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिरडोन ब संघासाठी. फटका यावेळेस चांगला इनफिल्डच्या वरून उडवलाय, बॉल मागे चाललाय, आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे आणि बॉलला अडवणं कठीण आहे. चेंडू थांबणार नाहीये, जाईल डीप पॉइंट सीमा पलीकडे. 4 धावा मिळतील, चौकार. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि सामना सुरू आहे. जे गावदेवी क्रिकेट संघ शिरडून बी आणि कुशल शिर्षा स्पोर्ट्स सापाड, पिंट्या शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. येस, डेफिनेटली जेव्हा जेव्हा सापाट संघ मैदानामध्ये खेळतो नेहमीच तेव्हा पिंट्या शेठ पाटील त्या संघाला पुरस्कृत करत असतात. कुशल स्पोर्ट्स शिर्षा 11 सापाट आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. धावा संख्या 10, 10 ऑन बोर्ड. या स्पर्धेतला नुकताच तकदीरचा बॅटमध्ये 123वा चौकार आपण पाहिला. विकी मडवी बॉलिंग मार्कवर, बॅटचेज, बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडे उशिरा पोहोचतायत. बॅकअपला फिल्डर आहेत, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव 1. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 11 विदाउट लॉस व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन टीम गावदेवी शिरडोन ब. तर आज तिथीनुसार आपण शिवजयंती सर्वांनी साजरी केली. सर्व शिवभक्तांना मानाचा जय शिवराय. आणि तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सर्वांना भरपूर सारा आम्ही शुभेच्छा देत आहोत. धावा संख्या 11 धावफलकावरती. मराठी पाडा येथे खरं तर रोशन आपण पाहिलं छत्रपती शिवरायांचं मोठं मंदिर उभारण्यात आलं. खरं तर 33 कोटी देवांची संपूर्ण जगभरात अनेक अशी मंदिर आहेत, पण राजाचं एक मात्र मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काल तिथे मात्र फार व्हिडिओज पाहिल्या सोशल मीडियावरती आणि खरंच पाहून फार आनंद झाला. यावेळेस मात्र आपण पाहतो वेगवान चेंडू, गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हर आणि गोलंदाज सागरला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. रायटी बॅटरसाठी डीप मध्ये आता मात्र स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. विकी मडवी समोर लॉंग ऑन लेग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील तकदीरसाठी, आणि डीप मध्ये कव्हर रिजन लेग फिल्डर. नेक्स्ट बॉल, बॅटचेज, बॉल अवे मध्ये, कॅच कंप्लीट होईल का? आणि इथे सोपा झेल ड्रॉप केला गेलाय. हर्षल मडवीला आपण पाहतोय, नामांकित गोलंदाज आहे. खरं तर सापाट संघासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहत असतो, पण इथे सहज सोपा झेल त्याने ड्रॉप केलाय. जीवनदान मिळालंय. तकदीरला मिळालेल्या जीवनदानाचा तो फायदा घेईल का? स्कायर 11 रतन स्मृती गावदेवी शिरडोन ब संघासाठी मात्र खरं तर मोठं जीवनदान होतंय तकदीरच्या स्वरूपामध्ये. संधी मिळाली तकदीरला, त्याचा बेनिफिट त्याला उचलता यायला हवा. 7 बॉलमध्ये फक्त त्याचा बॅटमध्ये 8 आल्यात. एका बाजूला राज खेळतोय, 1 बॉल 3 वर. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि आगळ्या वेगळ्या फटक्यांसाठी ओळखला तर की जातो राज पाटील. दुसरा दाबेचा प्रयत्न, वेगाने धावतोय आणि धाव देखील कंप्लीट करतोय.
कॉन्फिडेंटली ही रन कंप्लीट केली गेली. राजचा कॉल होता ही रन आपण कंप्लीट करू शकतो आणि त्यानं करून देखील दाखवली. 2 धावा पूर्ण, धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे 14 या आकड्यावरती. आणि बघा काय सुंदर माहिती मिळते. 145 145 हवी जर आपण पाहिली तर ही दुहेरी धाव इथे पूर्ण केली गेली. चांगली माहिती आम्हाला देतात आमचे एक्सपर्ट स्कोरर भावेश पाटील उंबारली. कुठेतरी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावांची गती वाढवावी लागेल. चांगल्या धावसंख्या जर बनवायच्या 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय आणि त्याला अनुसरून तुम्हाला रन संख्या देखील मेंटेन ठेवणं हे इम्पॉर्टंट असेल. पुढे सरसावत खेळलाय. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. लॉफ केलाय बॉल हवे मध्ये. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर तिकडे धावतायत. बॉल अडवलं देखील जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळत आहे. आणि तत्पूर्वी बघता बघता 3 धावा इथे अंकित केल्यात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ फार सुंदर आहे. अंतिम चेंडू शिल्लक आणि येस आपल्याला सध्या ड्रोन व्ह्यू पाहायला मिळेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटाने पार पाडला गेला. फार सुंदर क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहत आहोत आणि इथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले हे क्षणचित्र आपल्याला स्क्रीनवर दाखवले गेले. लॉफ केलाय फटका. फर्स्ट की काय फिल्डर पोहोचतायत पण नाही. त्यांच्यापासून दूर राहिलाय. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय दमदार चौकार. राजशिव छत्रपती महाराजांचा आज तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटाने अखंड महाराष्ट्रभर पार पाडताना आपण पाहिला. पुन्हा एकदा सुनीलजी भोईर सागाव यांचे आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. शौर्य, स्वराज्य आणि न्यायाचं प्रतीक असणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मोगलाई आणि आदिलशाहीला पूर्णपणे निस्तनाभूत करण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून ज्यांची ओळख राहिली. जगाच्या पाठिंबावरती आपण जर पाहिलं तर अनेक असे राजे होऊन गेले पण आजही 350 वर्षानंतर ज्या राजाची गाथा अभिमानाने आम्ही सांगतो तो राजा शिव छत्रपती. आज अभिमान आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला. वेळ बघा ऑलरेडी आपण पाहिलं तर स्टॉपवॉच सुरू आहे. 9 मिनिटांहून अधिक वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज मनीष मडवी. तिसरा षटक आणि तिसरा विकल्प वापरण्यात आलेला आहे. बॉल तयार. बॉलर्स बॅक. फटका चांगला आहे. समोर फिल्डर मिड ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. मिड ऑफ नाहीये, डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला बट मिड ऑफला फिल्डर आहे बिकॉज डीप मध्ये लॉंग ऑफ नाहीये. एक्स्ट्रा कव्हर राईट फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डिंग अरेंजमेंट वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल. धावा 22 रन्स ऑन बोर्ड. 2.1 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मनीष मडवी. मडवीच्या विरोधात फटका चांगला खेळलाय गॅपमध्ये बट तिथे फिल्डर पोहोचतात का पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आउटफील्ड मध्ये. फार वेगाने तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. विकी मडवीला आपण पाहतो डीप मध्ये रायटी बॅटरीसाठी जर आपण पाहिले लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तो फिल्डिंग करतोय. मनीष मडवीचा वापर केला जातोय. नेल्सन मडवी देखील एक चांगला विकल्प आहे सापाट संघाकडे. पिंटा शेट्टी आपण व्यासपीठावरती आला असाल तर आपलं स्वागत आहे. तथा आपण पाहतोय कारण सापाट म्हटलं की कुशल स्पोर्ट्स शिरीषा 11 सापाट संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा मात्र त्या संघाला नेहमीच पुरस्कृत करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावा फलकावरती 24 रन्स ऑन बोर्ड. एकही विकेट गमावली नाही अजूनही. बॅटिंग करत असताना स्काय रवींद्र रथस्मृती गावदेवी शिरडोन ब संघानं चांगला चेंडू होता हा देखील.
सन्मान देण्यास भाग पाडतात. फलंदाजांना मोठे फटके खेळू देत नाहीये. डीप मध्ये थोडी मिसफिल्ड झाली. बॅकअपला फिल्डर पोहोचले वेगानं आणि तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा कन्व्हर्ट केल्या जातात. एक गोष्ट चांगली भावेश की धावफलक कुठेही थांबत नाहीये. डॉट बॉल रेशो वाढू देत नाहीयेत बघा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल आला, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल, बट त्याला प्रत्युत्तर देत असताना एक चौकार देखील लगावला गेला. सो धावांची गती मेंटेन ठेवण्यात आली आहे. कुठेही धावांची गती कमी होऊ दिली नाहीये. 26 धावा धावफलकावरती 26. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 5 खर्च केल्यात मडवीनं. मनीष मडवी बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल उद्या विकेट न लावता ऑन ड्राईव्ह केलं गेलं. क्षेत्ररक्षक आहेत समोर. मिडॉनला रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकअप नव्हतं खरं तर गोलंदाजाच्या मागे, त्यामुळे तिथे मिडॉनच्या फिल्डरनं देखील थ्रो केला नाही. आता डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. डीप मध्ये लॉंग ऑन देखील आहे. मिड विकेट लेग फिल्डर, डीप स्क्वेअर लेग आणि डीप कव्हर लेग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. फाईन लेग थर्ड मॅन 38 सर्कलच्या आत. पॉईंट 38 सर्कलच्या आत आहे आणि मिड ऑन देखील आत घेण्यात आलाय. आडव्या बॅटने ऑन साइडला लॉप करायचा होता. नो कॉन्टॅक्ट. कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ योगेश पवार प्रतिष्ठान उंबरली आयोजित ही दमदार स्पर्धा, नाईट क्रिकेटची महास्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा बॉल. विकेट देखील आपण पाहिलं तर खरं तर लेदर विकेट आहे, त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने बघा गोलंदाजांना देखील तितकी साथ मिळते. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित होईल. षटक क्रमांक 3 पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती 27 विदाउट लॉस while batting in first session team Sky 11 रतन स्मृती गावदेवी शिरोडून ब. सत्तावीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणारे सातत्याने संगीत आपण ऐकत आहोत आणि संगीतकार तर वेगळी ऊर्जा निर्माण करतात शरीरामध्ये. आपण पाहिलं तर संघर्ष म्हणजे भगवा आणि भगव्याच्या अस्मितेसाठी प्राण पणाला लावणारे छत्रपती शिवराय. धावसंख्या 27 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा फलकावरती. जनतेचे खरे रक्षण करते म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली गनिमी काबा असतील. गनिमी काबाने मात्र शत्रूंची अक्षरशः तारांबळ उडवली. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं माजी ग्रामपंचायत सदस्य नांदिवलीचे आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागत. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज होतोय सज्ज सागर पाटील. यावेळेस फटका चांगला लॉफ केलाय, बट फिल्डर तिकडे तैनात आहेत. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. महेशला आपण तिकडे पाहतोय. अप्रतिम झेल. विकेटचं पतन. विकेट नंबर 1 डाऊन. पहिला धक्का तकदीरच्या स्वरूपात बॅटिंग करताना स्काय 11 रतनस्मृती गावदेवी. वाडेकरचे फिरकीचे जादूगर सिद्धूदादा पाटील यांचं आगमन झाले. तर सिद्धू पाटील यांना विनंती असेल या सचिन भोयर यांच्या वतीने व गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं. ते सिद्धू पाटील वाडेकर आणि खाडीचे सूरज फौजदार यांनाही विनंती, आपण या व्यासपीठावरती आपली हार्दिक हार्दिक स्वागत.
ऑन साइडला फटका खेळला. व्हॉट अ शॉट. आल्या आल्या मात्र मंत्रमुग्ध करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही डगआउट मधून सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय की काय तेजस. तेजसचा तेजोमय षटकार. मोठे बंधू अर्थातच करण शेठ पाटील शिरडोन त्यांच्या माध्यमातून देखील शिरडोन संघाला शुभेच्छा येतात. धीरज पाटील शिरडोन त्यांच्या वतीने देखील संघाला शुभेच्छा येतात. यावेळेस देखील फटका चांगला खेळला होता बट फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगल्या प्रकारे बॉलला अडवलं गेलं. यावेळेस आल्या आल्या अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला होता तेजसा बॅटमधनं. रिव्हर्स अस्त्र यावेळेस बाहेर काढलं होतं. संपर्क तितकाच चांगला झाला नाही. तेजस जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याने तेजोमय कामगिरी करणारा फटका बजावला. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सागर राज साठी बॉल बॅटची एज लागते. तिथे मात्र राज देखील विचारात पडला की एक्झॅक्टली करायचं काय. कॉल दिला तेजसनं की ही धाव आपण पूर्ण करू शकतो. त्यानं कॉन्फिडेंटली ही रन पूर्ण केली. यापूर्वी जसा तेजस मैदानाच्या आतमध्ये आला होता त्याने लगावलेला तो षटकार आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवर. हीच तर खासियत आहे मॉडर्न टेनिस क्रिकेट. ओम साई MTClive.in. अतिशय सुंदर कॅमेरा क्वालिटी विथ क्लिअरिटी, क्रिस्टल क्लिअरिटी तुम्हाला या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. सागर फराड, रोशन फराड यांचं कौतुक आहे. ऑन साइडला लॉप करायचा होता. यावेळेस दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव. फिरकीच माहेरगर अर्थातच वाडेकर आणि त्या वाडेकर फिरकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धू पाटील यांचं आगमन, त्यांचं स्वागत. पुढचा बॉल फटका चांगला आहे. लॉप केलाय. बॅटच्या मधोमध लागलाय. रडार मध्ये आलाय. आपल्या पट्ट्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच सांगत असताना आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तेजस मात्रेच्या बॅटमध्ये या डावातला दुसरा बिग ब्लास्ट सिक्सर. उंबारली गावचे कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. बलीमामा पाटील सुद्धा उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावरती. क्रिकेटचे दर्दी आहेत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम बलीमामांचं तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि लेजंड क्रिकेट विजयदादा मात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. हे संपार बॉलची मागणी केली आहे. अविनाश काळनेक नामांकित क्रिकेटपटू हे दुटण्याचे त्यांचं आगमन, त्यांचं स्वागत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो मुख्य अतिथी मंचावरती उंबरलीचे राजेश नाना पाटील ते देखील विराजमान आहेत. त्यांचं देखील स्वागत. धावा 42 झाल्यात. 42 ऑन बोर्ड. धावांची गती वाढवली तेजस असा मैदानामध्ये आला. कारण जेव्हा तकदीर बॅटिंग करत होता तो थोडा स्ट्रगल करत होता. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 14 बॉल तो खेळला आणि फक्त 16 धावा त्याने बनवल्या. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट येते. 5 षटकामध्ये तुम्ही जास्त डॉट बॉल फेस करू शकत नाही. यात तकदीर थोडा स्ट्रगल करत होता. दुसऱ्या बाजूने राजनं संघाचा डाव सावरला. तो बाद झाल्याच्या नंतर तेजसनं ती भरपाई केली आहे. यावेळेस काय घडलं. इट्स अ नो बॉल. वेस्ट आहे. बीमर कॉल केलाय स्क्वेअर लेग अंपायरने आणि त्यावरती 4 धावांची मोहर म्हणजे हा पंजा स्कोर कार्ड वरती लागतोय.
उंचावला अभिमान तो राजा शुभ छत्रपती. आज मात्र जबरदस्त संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. 27 धावा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये. सागरनं 1 विकेट त्याने मिळवली. बॉलिंग मार्क वरती लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय तो रोहित पाटील. हर्षल मडवी गोलंदाजी करत नाहीयेत मला तर वाटतंय. बाबू देखील चांगला विकल्प होता. शुभम मडवी कुणाल देखील एक चांगला विकल्प आहे. पण बरेचसे चांगले विकल्प. नेल्सन मडवी देखील गोलंदाजी चांगली करतात. फार विकल्प आहेत पण खरं तर सागर तिकडे थोडा महागडा ठरला. बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर. रोहित पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फुल लेंथ होता. डीप मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात. फेकी खराब आली आहे आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट आणि अभिनंदन. स्कायर 11 रतनस्मृती गावदेवी शिरोडून ब संघ अर्धशतक. संघाचा सांघिक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालं. 50 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी शिरोडोन ब. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाट संघ आपण पाहतात. आणि येस सध्या पुन्हा एकदा आपल्याला ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या फटाक्यांच्या रोषणाईने मात्र या नाईट क्रिकेट स्पर्धेची सुरुवात. तब्बल 13 विद्युत पोल तुम्हाला पाहायला मिळतील. प्रकाश झोतातलं क्रिकेट आहे. प्रचंड लाईट या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतःच आपण पाहतोय कारण गावदेवी मंदिर तुम्ही पाहू शकाल. ज्या गावदेवी मातेच्या आशीर्वादानं खरं तर उंबरलीकर सुख समृद्धीने नांदतात या गावामध्ये. त्या गावदेवी मातेच्या नावानं उंबरली संघ मैदानामध्ये खेळतो. ते गावदेवी मंदिर तुम्हाला सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. शिव मंदिर देखील समोर आहे. गावदेवी मातेला वंदन करूया. आणि उंबरली तलाव देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे ससावत खेळला गेलेला फटका. समोर क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. बॉलला अडवलं जाईल का? येस डेफिनेटली. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील फेकतील तद्वार 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावा संख्या 53 वरती. 53 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. सुरुवातीला धावांची गती जरूर कमी होती पण त्यानंतर भावेश बघा धावांची गती कशी वाढली. जिथे तेजसने 7 मध्ये 18 बनवल्या आणि 6 मध्ये 10 धावांचं योगदान राजचं राहिलंय. तेजसला आपण पाहतोय तेजोमय कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर फक्त आणि फक्त 27 होत्या. त्यानंतर धावांची वाढलेली गती आणि प्रचंड गती. सध्या गोलंदाज देखील वापरतोय. रोहित गतीचा चांगला वापर करतोय. तेजस जसा स्ट्रायकिंग एंड वरती आपण त्याला पाहिलं ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर आला. पुढे आला. ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळायचा होता पण पडल्यानंतर हलकीशी मोशन आपल्याला पाहायला मिळाली बॉलमध्ये. असं वाटलं की आत येईल पण तो चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेने वळण घेणार आपल्याला पाहायला मिळाला. मॅजिक फिंगर. तेजसला स्ट्राईक हवी आहे. राजला विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल आणि तो करतोय देखील. धावचीच्या स्वरूपात धक्का दुसरा राज पाटीलच्या स्वरूपात. संचित नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 40 प्लेसचे एक जबरदस्त क्रिकेटपटू शिरडून जे पाहतात सुभाष पाटील यांचे सुपुत्र. लेदर बॉल क्रिकेट देखील फार चांगले खेळले पण आता ग्रामीण क्रिकेट खेळत असताना देखील जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला नेहमीच मिळते. ॲज अ बॉलर देखील त्याचा वापर नेहमी शिरडून ब संघ करत असतो आणि फलंदाज म्हणून देखील 4-5व्या क्रमांकावरती नेहमीच त्याला खेळताना आपण पाहतो. तेजस 9 बॉलमध्ये 19 त्याचा बॅटपन आला होता आणि येस फिंगर अप. 3 यष्टांच्या मधोमध सापडलाय. LBW लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज तेजस होईल बाद. 2 षटकार आले त्याच्या बॅटमध्ये. 190च्या सरासरीनं 10 बॉलमध्ये त्यानं बनवलं 19. रिप्ले आपण पाहूया कशा प्रकारे पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. येस रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलो तो ऑफ स्टंप वरती बॉल
आशिष नवीन फलंदाज मैदानामध्ये आल्या आल्या आडव्या बॅटने हल्ला चढवलाय, बॉल मागे चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. धावा संख्या मिळतील किती हा प्रश्न पडलाय आणि धावांसाठी धावा आपल्याला पाहायला मिळाली. मनपाडा 40+ आणि नांदिवली 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्यामुळे मनपाडा 40+ आणि नांदिवली 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर टॉससाठी उपस्थित राहायचे. चेक केलं जातं सध्या कंट्रोल रूम मध्ये. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा असेल की ऑनफिल्ड अंपायर? बॅटिंग टीमचा आहे. चेक सुद्धा केला होतोय. काही सन्मान सुद्धा आपण करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस सुद्धा होईल आणि सन्मान सुद्धा केले जातील. मनपाडा 40+ नांदिवली 40+ पुढची मॅच 5 ओव्हरची 40+ फॉर्मॅट सुद्धा या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसात संदप 40+ सेमीफायनलमध्ये, काल नावाली 40+ सेमीफायनलमध्ये, रेग्युलरमध्ये वसार संघ पहिल्या दिवसात सेमीफायनलमध्ये आणि काल गणेश कृपा दिवा संघ सेमीफायनलमध्ये. ती फर्स्ट सेमीफायनल होईल दिवा विरुद्ध वसार. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. फलंदाज स्ट्रोक खेळण्यासाठी थोडे खाली देखील आले होते आणि त्यानंतर बॉल देखील थोडा हलका डीप झाला. चेक. तर मी कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्य बलीमामा इथे उपस्थित आहेत नांदिवलीचे, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. तर या बलीमामा पाटील, आपला सन्मान इथे केला जाईल. बलीमामांचा सत्कार आपण करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती कार्यसम्राट माजी सरपंच उंबारलीचे विठ्ठल पाटील एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत उंबारली 40+ आणि त्यांच्या शुभस्ते मी हा सन्मान करतोय. इथे उपस्थित राहायचे. त्यानंतर रमेश पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. या रमेश पाटील साहेब, आपलाही सत्कार होईल विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. रमेश पाटील यांचाही सत्कार आपण करूया. रमेश पाटील यांचाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर रमेश पाटील यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना पोटीप्लसचे जे संघ खेळत आहेत त्यांनी श्याम भोईर आणि रवी भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर मास्टर माइंड आणि फिरकीचे जादूगर वाडेकरचे सिद्धू पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार मी सचिन भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तर या सिद्धू पाटील, या आपला सन्मान केला जाईल. जबरदस्त क्रिकेटर, अनेक मोठमोठ्या स्पर्धा, आता मांगरूळची स्पर्धा आपण माफ करा जांभेलीची स्पर्धा पाहिली, तिथेही खूप चांगला खेळ केला होता. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली, तिथेही वाडेकर संघाला तुम्ही पाहिलं. मकर संघ ट्रॉफीचा मी उल्लेख करेल. मोठमोठ्या स्पर्धा 12 स्पर्धा आत्तापर्यंत जय जलेश्वर वाडेकर संघाने जिंकले आहेत आणि सिद्धू पाटील खास या स्पर्धेत उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन मनपाडा 40+ कॅप्टन संजय पवार आलेले आहेत. श्याम भोईर, अरविंदजी वत्रे, हर्ष 11 या नावाने सातत्याने तुम्ही संघ बोलता आणि त्या संघाचे पुरस्कर्ते पण पाहतोय अरविंदजी वत्रे यांचं आगमन झालंय. मात्र आपण टॉस करूया लगेचच. चला दोन्ही कॅप्टन या.
सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते पण टॉस होईल. दोन्ही कॅप्टन या. एका बाजूला संजय पवार आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. चला दोन्ही कॅप्टन या लवकर. नांदिवली 40 कारण की मॅच सुद्धा सुरू होते त्यामुळे आपल्याला आणि 40+ बघा संजय पवार यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 2 किलो चण्याची डाळ सुद्धा आहे फक्त 40+ हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. आताच आपण पाहिलं तर हर्ष 11 या नावाने संघ मी सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट मैदान त्या संघाचे पुरस्कर्ते अरविंदजी वत्रे नांदिवली यांचं आगमन झालंय. चला नांदिवलीचे कॅप्टन या लगेचच. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला टॉस करून घेऊया. हरकत नाही तुमचे खेळाडू नसतील तर 5 ते 10 मिनिटं आम्ही देऊ. डिसेंट पेंडिंग तुम्ही ठेवू शकता. अरविंद येत आहेत. भरपूर वर्ष सचिन भोईर यांच्यासोबत ते क्रिकेट खेळले आहेत आणि आता 40+ नांदिवली संघ दाखल झालाय. अनिल म्हात्रे यांची संकल्पना. अनिल म्हात्रे यांची भरपूर इच्छा होती. छापा असा कॉल केला नांदिवली आणि काटा आलेला आहे त्यामुळे टॉस मानपाडा संघाने जिंकलाय. संजय पवार डिसिजन काय? ओके चला डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे हरकत नाहीये. बोलूया. पहिलाच बॉल आपण पाहतोय स्वीपच्या माध्यमातून चांगला फटका. डीजे भाषाला थोडंसं थांबतोय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आजच्या दिवसाला ऐकूया प्रथमच एक अप्रतिम समालोचक हेडुटनेचे करण काणेंचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी काळे सर आणि प्रथमेश. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली चषकामध्ये उंबारलीचा या स्पर्धेची तिसरी रजनी मॅच आपण पहिली पाहतोय. शिरढोण बी विरुद्ध सापाडमध्ये अंपायरचा सिग्नल. नो बॉल. टार्गेट आहे 57 धावांचं. पहिल्या बॉलवरती विकेटच्या बॅटमधून आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. तर हा बॉल तन्मयचा स्टेप आउट झाला जरी असला तरी फार बॉल उंचीवरती आणि दॅट्स अंपायरचा लगेच सिग्नल आलाय तो नो बॉल. फ्री टॉन आहे. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 57 धावसंख्येचा चेस. बॅटिंग करत असताना आता या सेकंड इनिंगमध्ये कुशल शिषा स्पोर्ट्स सापाट पिंट्या शेठ पाटील सापाटचे उद्योगपती यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. लेफ्टी रोहित आता स्ट्रायकिंग एंडला असेल. फार कमी वयामध्ये रोहितने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये छाप सोडली आणि यंदाच्या हंगामामध्ये फॉर्ममध्ये असलेला हा सापाटचा बॅटर पहिलाच बॉल फेस करेल जो फ्री हिट आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज डावखुराताचा वेगवान तन्मय. फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला आणि बॉल गॅपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. संचित फार वेगाने फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पण रोखू शकत नाही. 2 धावा फार वेगाने दोन्ही फलंदाज विके आणि रोहित पूर्ण करतात. फ्री हिटवरती 2 आणि या 2च्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. लख प्रकाश हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. 13 टॉवर आहेत आणि हायलोजन ज्यामध्ये बूम देखील तुम्हाला पाहायला मिळतात ज्याच्याद्वारे खेळपट्टी फार चमकते. जर तुम्ही ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती जर बघितलं तर खेळपट्टी फार चमकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. इतका लख प्रकाश आहे या मैदानावरती. 6 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. फुल टॉस होता. पुन्हा ऑन साइडला टर्न करायचा होता. पील हलकी जी केली होती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डरने. ॲक्शन रिप्लेमध्ये पाव्यात इम्पॅक्ट कुठे होता. लेग बायचा सिग्नल अंपायरचा आला. क्रीजचा कोपऱ्याचा वापर. ऑफ स्टंपचा फार बाहेर जवळपास 7व्या ते 6व्या स्टंपवरती बॉल होता. दॅट्स अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नव्हता लेग बायचा सिग्नल देत असताना. 7 धावा धावफलकावरती आहेत. जर एक नो असला ज्यामध्ये तरी आतापर्यंत एकही बॉलला बाउंड्रीमध्ये कन्वर्ट करता आलं नाही विके आणि रोहितला. या मॅचमध्ये 57 धावांचं लक्ष. इंटरेस्टिंग मॅच असेल. भौगोलिक परिस्थिती पाहता क्रीडांगणाची आउटफील्ड फार फास्ट आहे. हलकीशी तुम्हाला ग्रीन लश देखील पाहायला मिळतोय. मात्र बॉलचा वेगाने धावतोय भरधाव. जर तो कार्पेटच्या साने गेला तर तन्मय लेफ्ट आर्म विकेट. जागा बनवली आहे. फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरचा वरतून बॉल चाललाय. नाही थांबणार. या डावामधला सापाडसाठी पहिला खणखणीत चौकार. निसर्ग हॉटेलचे मालक अमितदादा पाटील यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या अमितदादा व्यासपीठ होते आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला फटका पाहायला मिळाला जो एक्स्ट्रा कव्हर मधून जात असताना आपण बघितला. येणाऱ्या 4 धावा 11 वरती सापडले नेत आहेत.
बसलाय, बैठक आहे, स्वीप करतोय, बॉल पुन्हा गॅपमध्ये आहे, कव्हर्सला डीप स्क्वेअर लेगला आणि तिथे आपण पाहतोय फिल्डर सध्या येत असताना फार वेगाने तेजस, ज्याने पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ करत असताना बॅटिंग केली होती. त्याचा बॅटमधून आपण जर बघितलं तर धावा आल्या होत्या 10 बॉलमध्ये 19 आणि त्याच खेळाला सध्या दोन्ही सलामीवीर उत्तर देत आहेत. सुरुवातीला पहिली विकेट पडली नव्हती. पहिल्या डावामध्ये पहिल्या विकेटसाठी जवळपास पार्टनरशिप आपण बघितली तर ती 27 धावांची होती. त्यानंतर विकेट पडल्या, 54ला दुसरी विकेट पडली आणि तिसरी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली, ती देखील 54 वरती पडली होती. पण 56 धावा जोडलेल्या आहेत कुशल शीर्षा स्पोर्ट सापाडने. फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केला, पण वाईडिश लॉंगॉनकडे फिल्डर आहेत, थ्रो करतील तोपर्यंत आपण पाहतोय मिळत असताना 1 धाव आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 57 धावसंख्येला चेस करत असताना सापाडचा धावफलक 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जवळपास 5 मिनिटं तुम्ही घेतलेले, लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम शिवढोण बी. चौकार आपल्याला एक पाहायला मिळाला, जो फलंदाज विकीचा बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरमध्ये, विकी शैलीदार फलंदाज आहे, त्याचा बॅटमधून तुम्हाला कॉपी बुक स्टाईल फटके पाहायला मिळतील. रोहित इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. गेल्या काही स्पर्धांमध्ये त्याचा खेळ देखील मी बघितलेला आहे. सो ही मॅच इंटरेस्टिंग असेल. जर विकेट येत्या शिवढोणकडून देखील तर मात्र या मॅचमध्ये मजा येईल, कारण सुरुवातीलाच 15 धावा, जिथे रिक्वायर्ड रन रेट जवळपास 11च आहे, 11.40 आपल्याला पाहायला मिळतं. तिथे 15 धावा पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. वेळेला फार महत्त्व आहे स्पर्धेमधली महत्त्वपूर्ण सूचना, कारण पहिल्याच मॅचला सुरू होत असताना मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं सेकंड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल संचित. यंगस्टरचा भरणा आहे. स्कायरर 11 स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिवडून बीचा आपण विचार केला तर तुम्हाला जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला मिळतील या संघामध्ये. कॅप्टन रोहन, त्यानंतर आपण बघितलं तकदीर. आज आकाश पाटीलची अनुपस्थिती आहे आणि या दोघांचा विचार वगळता सर्वच्या सर्व आपल्याला यंगस्टर पाहायला मिळतात. एक आशिष पाटील जरूर या नावाचा देखील मी उल्लेख करेन, जो आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. लेफ्टी रोहित स्ट्रायकिंग एंडला आणि उजव्या त्याचा वेगवान गोलंदाज संचित ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्वीप करतोय, व्यवस्थित बॉल कनेक्ट झालाय आणि तो निघालाय डीप फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर, सापाडसाठी चौकार. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार आपण पाहतो. ऑन साईडला शफल क्रॉस होऊन हे जे काही स्वीपचे फटके त्याच्या बॅटमधून तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. इथे दिशा देत असताना जागा बनवून खेळलेला फटका. स्वीट हिटचा प्रयत्न होता. विकी जवळपास त्याने क्रीज सोडली होती. इथे चान्स आहे आणि यावेळेला चुकी नाही. अगोदर कॉल नव्हता, धावला, पुन्हा माघारी जाईल तोपर्यंत मागून आलेला बॅकअप त्याने चान्स घेतली आहे. पहिली विकेट येते. 19ला पहिला हादरा. विकी रनआउट. नक्कीच मगाशीच आकाश पाटील यांचा उल्लेख केला, कारण काही नक्कीच ऑनलाईन ते सामना पाहत आहेत. त्यांच्यानी शुभेच्छा. आणि त्यांच्याच संघाने स्कायरा 11 वहाल या संघाने ती स्पर्धा जिंकली. नक्कीच वैष्णोदेवीवरनं ते सामना पाहत आहेत, कारण त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय, ऑफ स्ट्राईक होता, निल्सन आलेलं. सिंगल सहजरित्या रोहितचा बॅटमधून आपण येत असताना पाहतोय. सिंगलच्या सहाय्याने धावासंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या 20 धावा. एक विकेट पडली आणि जी इम्पॅक्ट टाकणार आहे, कारण विकी सेट बॅटर होता. विकेटचा बॅटमधून एक चौकार आला होता सुरुवातीलाच, त्याची विकेट आलेली आहे.
मैदानाच्या आतमध्ये हेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे की शिरढोण बीला विकेट काढायचा आहे आणि तो प्रयत्न सध्या गोलंदाज करत असताना रनआउटची विकेट येत असताना आपण बघितली. डायरेक्टसाठी चान्स घेतली होती मिडॉनचा फिल्डर मानसने आणि फार चांगल्या पद्धतीने त्याने हिट देखील केलं. ऑन साईडला सध्या पण फिल्डरचा विचार केला. आता राईटी बॅटर आहे तरी देखील आपण बघितलं तर पुन्हा तो लॉंग ऑनला येतोय. ऑन साईडला फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला शॉट मिडॉनचा बाजूलाच एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन शॉट कव्हर, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफला 8 ठेवलंय. गोलंदाज तयार होतोय संचित. पहिल्या 3 बॉलमध्ये 5 धावा गेलेल्या आहेत. 20ला सध्याचा धावफलक. अजून या मॅचमध्ये 37 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या सापाडला. लॉफ केलाय पॉवर पॅक स्लॉट मध्ये होता बॉल. मिड ऑफ आत आहे बॉल. चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. चार धावा चौकारचा सिग्नल अंपायरचा. बिकॉज नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने कदाचित अपील केली होती ओव्हर स्टेपसाठी पण अंपायर तेच त्याला सांगत होते की बॉल फर्स्ट लुकमध्ये कुठे लँड झालाय हे पाहण्यात येईल. तो स्किट कुठे होतोय हे पाहिलं जात नाही. त्यामुळे बॉल जर फर्स्ट लुकमध्ये ऑन दी इन आत असेल पॉपिंग क्रीजचा, ऑन दी लाईन असला तरी तो नो बॉल आहे. ओ इट इज नो बॉल. यावेळेला मात्र अंपायरचा सिग्नल. मागच्या बॉलवरती अपील नॉन स्ट्रायकिंगचा बॅटरने केली होती ते पुढच्याच बॉलवरती घडलंय. ओव्हर स्टेप करण्यात आलंय. दॅट्स अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. आणि मिळत असताना आपण पाहतोय एक धाव. ऍक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने आलाय बॉलर. डावा पाय साईड अँगलने प्रॉपर तुम्हाला क्लिअर कट दिसेल. एक्झॅक्ट पाय कुठे लँड झालेला आहे फार पुढे. दॅट्स वाय इथे अंपायरला कोणताही संकोच नव्हता डिसिजन देत असताना. फ्री टॉन आहे सध्याचा. धावफलकाचा आपण विचार केला तर 26 धावा धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. आणि फ्रीटचा बॉल पुन्हा असेल स्ट्रायकिंग एंडला. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितने अटेम्प्ट केलं होता फ्रीट. लेट खेळला थोडासा कट केल्या बॉलला. गॅप मधून निघाला. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. फ्रीट वरती चौकार. चंद्र पाटील साहेब यांच्याकडून निल्सनला पारितोषिक येते. बॅक टू बॅक 3-4 साठी 2000 आणि बॅक टू बॅक 3-6 साठी 3000 रुपयांचा. रोहितच्या बॅटमधून लागलेला चौकार. धावा आहेत धावफलकावरती 30. तर शिडूनचे स्काय इलेव्हनचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आकाश पाटील यांच्याकडनं शिडून बी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपये. ओटू करण. ओहो ऑन साईडला उडवलाय. गुडघा टेकून परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल निघालाय पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेचा बाहेर. अंपायरचा सिग्नल मात्र आलाय नो बॉल. विकेट 38 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहे त्या मॅच मधले 18 आणि 18 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या कुशल शिवशा स्पोर्ट्स सापडला बनवायचा. फक्त 19 18 बॉल 19 धावांची गरज. आजचा संपूर्ण पोल तुम्हाला पाहायला मिळतोय. सापाड विरुद्ध शिरढोण बी पहिली मॅच सुरू आहे.
यानंतर नांदिवली 40+ विरुद्ध मानपाडा 40+, त्यानंतर रेग्युलर आगासन विरुद्ध वाखन, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत चिकनगर 40+ विरुद्ध बाल 40+, त्यानंतर रेग्युलर दावडी विरुद्ध घारिवली, आणि पुन्हा त्यानंतर आपण रेग्युलर फॉर्मॅटची शेवटची मॅच पहिल्या फेरीतील पाहणार आहोत, नारेन विरुद्ध चुनी डोंबिवली. 2 ओव्हर्समध्ये 19च्या सरासरीने धावा फलकावरती 38 धावा जोडलेल्या आहेत. इम्पॅक्टफुल बॅटिंग रोहित विकी नेल्सन. 18 बॉल 19 धावांची गरज. तेजस आलाय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, वेग प्रचंड होता या बॉलमध्ये, फुल लेंथ बॉल, मात्र इथे त्याला कनेक्ट करू शकला नाही. अपील वाईट साठी होती. आणि आता रेफर DRS रिव्ह्यू. थर्ड अंपायर चेक करतील बॉल एक्झॅक्ट कुठे पडलेला आहे. पहिलाच बॉल होता, ओव्हर द विकेटने आला. रायटी बॉलर लेफ्टीसाठी बॉल तर ऑफस्टम्पचा बाहेर जरूर होता. मात्र नेल्सनने देखील काही चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर दोघांनी रिव्ह्यू घेतलाय. ते आता रिव्ह्यूचा आन्सर काय असेल पाहूयात. अंपायर काय सांगतील आपल्याला. टीव्ही अंपायर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने आलेला बॉल विथ द अँगल आलं. दॅट्स वाय इथे रोहितला वाटलं की बॉल जास्त बाहेर चाललाय, पण तो रिटर्न क्रीजच्या आतून गेलाय. पहिला डॉट. 17 बॉल 19 धावांची गरज आहे. पेच पायावरती, इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर आहे. दॅट्स वाय बॅटर रोहित सेफ आहे. एक्स्ट्रा कोर मध्ये बॉल गेला होता. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर वॉज ऑन 39. हे डॉट बॉल जर येत राहिले, त्यामध्ये एका दुसरी विकेट आली तर या मॅच मध्ये शिरोन बी असेल. अन्यथा जी धावांची गती आहे, एका दुसरा चौकार देखील या मॅच मध्ये लगेचच मोमेंटम पुन्हा एकदा खेचून आणेल सापाटच्या बाजूने. चांगली पार्टनरशिप पहिल्या डावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. सुरुवात चांगली झाली, खास करून धावसंख्येला चेस करत असताना सुरुवात चांगली होणं फार गरजेचं असतं आणि पॉवर प्लेमध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. 19ची सरासरी गाठली, 38 धावा 2 ओव्हर्समध्ये बनवल्यात. आताचं समीकरण 16 बॉलमध्ये 18 धावांची गरज. तेजस ओहो कमी गतीने टाकलाय, मागे चुकी झाली, पण घडलंय काय. आय थिंक हिट विकेट. पाय लागलाय की बॅट लागली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एक्झॅक्ट पाहणार आहोत. नेल्सनने अटेम्प्ट केले, बॉलला स्लोअर वन होता, त्याचा पाय क्रीज मध्ये उभा, बॅटचा फ्लो येतो आणि तो थेट गेलाय स्टंपच्या दिशेने. बॅट लागली आहे. सो विकेट पडते दुसरी. 39ला 2 सापाड. गोष्टीची चर्चा आपण करत होतो. जर विकेट येतात तर या मॅच मध्ये शिरोन बी येईल, कारण धावसंख्येचं गणित तितकंच अवघड नाही सापाटसाठी. सेट बॅटर रोहितची विकेट आली तर या मॅच मध्ये आणि कमबॅक करेल, पण रोहित सध्या तरी चांगला खेळतोय. त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल आपण विचार केला तर धावा आलेल्या आहेत त्या 19 इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. विकीची सुरुवात चांगली होती, त्याची विकेट पडली आहे. निल्सनला तितकासा खेळ चांगला करता आला नाही या मॅच मध्ये. मात्र मैदानाच्या सागरचा आगमन 4थ्या क्रमांकावरती आलाय. सागर पाटील 39 धावा आहेत. बॉल बाकी 15 अजून या मॅच मधले. ओहो ग्लान्स करायचा होता, बॉल निघून गेला थेट या स्टँड वरती. क्लीन बोल्ड. ही मॅच संपेल. मानपाडा संघ आपल्या निर्णयाची अंमलबजावणी आपण लगेच करा, ही नम्र विनंती असेल. हो टू करण. लागोपाठ 2 विकेट आलेले आहेत. ऍक्शन रिप्ले पा. ग्लान्स करायचा होता, लेग ग्लान्सचा प्रयत्न होता, पण बॉल थेट मधल्या वरती अराउंड द लेग बोल्ड. आणि या मॅच मध्ये येत असताना आता स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी. 39ला 3 विकेट पडतात. नवीन बॅटरला यावं लागतं मैदानाच्या आत. महेश पाटील आलेला आहे. हॅट्रिक बॉल. तेजस
फुल लेंथ होता बॉल फाईन लेगकडे चान्स घेतली एका धावेसाठी ती धाव मिळणार आहे. थ्रो येईल तोपर्यंत मिळते ती एक धाव वाईटच्या मिळतील 2 आणि धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 41 या आकड्यावरती हे धावा फलक. पुन्हा लेगस्टम्पला हिट करण्याचा प्रयत्न होता तेजसचा पण कंट्रोल नाही. C4 कंट्रोल नियंत्रित बॉलिंग केली तर C4 कमबॅक या मॅच मध्ये असेल शिरोड बीचा. मध्यंतरी आता विकेट आलेले आहेत 2च धावा खर्च करत असताना इथे 2 विकेट देखील काढलेले आहेत आतापर्यंत या गोलंदाज तेजसने ओव्हरमध्ये. रोहित स्ट्रायकिंग एंडला सेट बॅटर आहे त्याचं खेळणं त्याचं टिकणं त्याचं मैदानाच्या आत राहणं हे फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे सापाडसाठी. 11 बॉल 19 ला खेळतोय 41 ला सध्या सापाड. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पील आणि फलंदाज निघालाय बाद आहे तो. 41 ला चौथा हादरा प्राइजलेस विकेट येते सापाटचे 4 विकेट 41 वरती. बॉल बाकी आहेत आता 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये दावा बनवायचा 16. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्व आपण पाहतोय टायगरचे दीपेश गीत यांचे इथे आगमन झाले त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आताच टायगर प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली तुम्ही. करणला इन्व्हाइट केलं होतं मात्र काही कारणास्तव तो येऊ शकला नाही मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्या. ओव्हर टू करण खान. टायगरकरांची एकदा होळीचा त्यांच्या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. जवळपास एका संघामध्ये 27 ते 30 खेळाडू खेळतात. कोणाला इथे बसवत नाही महत्त्वपूर्ण बाब. गावाची एकता त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे मैदानाच्या आत आपण युनिटी पाहतोय ती शिरोड बी संघाची. जबरदस्त बॉलिंगने कमबॅक. 41 ला 4 विकेट पडलेत. शेवटचा बॉल असेल 13 बॉल 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. फुल लेंथ आला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल आहे डीप कव्हरचा फिल्डर बॉल वरती. पहिली धाव पूर्ण झाली डबलचा कॉल आणि 2 धावा मिळतील. बॅकिंगला फिल्डर येत आहेत मागून 2च्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपला. 57 धावसंख्येला चेस करत असताना विकेट पडलेत 4 धावा आहेत 43 बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणारा कुशल शीर्षा स्पोर्ट्स सापडला बनवायचा 14 धावा. 12 बॉल 14 धावांची गरज. मध्ये सातवेदारी जो संघ तुम्ही पाहत असता हर्ष 11 या संघाचे पुरस्कार आपण पाहतोय अरविंदजी वत्रे यांचा इथे सत्कार होईल. मी अरविंद वत्रे साहेबांना विनंती असेल आपण या. आपला सन्मान लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. अरविंदजी वत्रे भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली नॅशनल ब्लास चॅम्पियनशिप ती स्पर्धा जिंकली होती दीपकदादा म्हात्रे व हर्ष 11 डोंबिवली या संघाने. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते होते महेंद्रजी म्हात्रे आणि अरविंदजी वत्रे. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करत असताना सातत्याने हर्ष 11 वाडेकर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. हर्ष 11 वडवली सी संघ असे बरेचसे संघ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात आपल्या मुलाच्या नावाने. त्यानंतर कार्यसम्राट माजी सरपंच अनिल म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत नांदिवलीचे. त्यांचाही आम्ही सन्मान करणार आहोत. तर या अनिल म्हात्रे साहेब त्यांच्याच माध्यमातून नांदिवली 40+ संघ बनवण्यात आलेला आहे. ही त्यांची संकल्पना होती की सर्व खेळाडू खेळतील. त्यांचा सत्कार आपण करूया. सुरेश भोईर यांनी विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या सुरेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. अनिलजी म्हात्रे साहेब आपण बघतोय पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शन मध्ये असतात. मानपाडांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. अच्छा बघू शकता आमचे कॅमेरामॅन नेहमी चेहऱ्यावरती स्माईल असते कॅमेरामॅनच्या. अनिल म्हात्रे यांचा सन्मान होत असताना जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया करणजी काळे यांचा आवाज. धन्यवाद. पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. तिसऱ्या रजनीचा खेळ पहिली मॅच आपण पाहतोय. वेळेचं बंधन आहे थोडं फास्ट खेळ आता. स्वर्गीय रतन स्मृती स्कायर 11 गावदेवी क्रिकेट संघ शिरोड बी ही तुम्हाला बाईक पाहायला मिळते. बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आदरणीय नरेश ठाकूर सोनारपाडा यांनी स्पॉन्सर्ड केलेली जी मालिकावीरला आपण देणार आहोत. फॅशन प्लस 12 बॉल 16 मॅच. 12 बॉल 14 मॅच आहे. शेवटच्या बॉलवरती आपल्याला 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या होत्या. सो आता पहिलाच बॉल डॉट आलाय. या ओव्हरमध्ये आपण संचितला पाहतोय. 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा 14 एक बॉल आता डॉट बॉल टोचणार आहे. ही मॅच इंटरेस्टिंग असेल.
मी अगोदरच म्हणालो विकेट पडतात तर या मॅच मध्ये शिरडोन बी असेल आणि ते विकेट पडले त्यामुळे या मॅच मधली रंजकता वाढली आहे. 43ला 4 बॉल बाकी 11 मध्ये धावा बनवायच्या 14. राईट झाला बॉल अपील यावेळेला कॉटबँड विकेट साठी बट चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. 1 more डॉट बॉल दोन्ही डॉट आलेत सुरुवातीचे ज्या संचितच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 23 धावा खर्च झाला होता. सर्वात महागडा गोलंदाज या इनिंग मधला त्यालाच पुन्हा एकदा आणलंय. ट्रस्ट विश्वास कॅप्टनचा त्याच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारे पहिले 2 बॉल 10 बॉल 14 धावांची गरज आहे मॅच मध्ये. संचित पाटील फुल लेंथ उडवलाय वाईड इज लॉंग ऑन फिल्डर पाहतोय जज करतोय. ओहो चांगला झेल तेजस कडून चांगला झेल. तिसरा डॉट येईल अर्थातच तिसऱ्या बॉलवरती संचितच्या विकेट येते. 43ला 5वा हादरा महेश बाद. सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा म्हणजे माझा छत्रपती. आज हा राजाची तिथीनुसार जयंती आहे. त्रिवार मानाचा मुजरा पुन्हा एकदा त्या मॅचच्या दिशेने. 43ला 5 विकेट पडलेत बॉल बाकी त्या मॅच मधले 9 14 धावांची गरज. बॅट्सविंग जबरदस्त होता व्यवस्थित मिडल झाला नाही बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आशिष त्या ठिकाणी एकच धाव. मैदानाचा आत स्लॉग हिटर आलाय 7व्या क्रमांकावरती आपण पाहतोय हर्षल मडवीचं आगमन झालं जो आता ऑफ स्ट्राईक असेल. सेट बॅटर आपण पाहणार आहोत. याच दरम्यान आपण पाहतोय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठानचे सर्वा नांदिवलीचे महेंद्र म्हात्रे यांचं आगमन झालं. आणि करंजच्या माहितीसाठी काल अशीच मॅच खंबालपाडा विरुद्ध पडले झाली होती आणि ती मॅच पडलेने जिंकली होती गोलंदाजीच्या आधारावरती. यस डिफेंड करत असताना 18 बॉल 24 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. मॅच मध्ये 57 धावसंख्येचा चेस असताना 44ला 5 पडलेत. काय बॉलिंग केले संचितने पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केला होता. कोणता कॅप्टन असेल जो सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला आणेल. पण या कॅप्टनचं देखील कौतुक असेल. बॉल बाकी आहेत 8. बॅटवरती मिडल झाल्याने बॉल चालला मिड विकेट मध्ये. पहिली धाव झाली पूर्ण डबलचा कॉल आहे 2 धावा मिळतील कारण मध्ये बॉल राहिला शॉर्ट मिड विकेट मध्ये. गोलंदाज आणि 2 फिल्डर डीप मधून येतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतात. 2च्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजे 46 वरती. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 11. शेवटचा एक बॉल इंटरेस्टिंग आहे या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण विचार केला संचितचा तर त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि विकेट देखील 1 काढलेली आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. कम बॅक कॅस सी फॉर कंट्रोल सी फॉर कम बॅक. आणि क्रीडांगण असे आणि देखील एक वैशिष्ट्य राहिले की अंडरग्राऊंड 4 फ्रीज तुम्हाला पाहायला मिळतात. हे प्रथमताच आपण एका टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. लक्क प्रकाश आणि हे उंबारलीकरांचं क्रीडांगण सध्या चमकतंय आणि सध्या तरी चर्चेत राहणारी स्पर्धा. 3ऱ्या दिवसाचा खेळ पहिला सामना स्कायर 11 रतन स्मृती गावदेवी शिरडोन बी विरुद्ध कुशल शिशा स्पोर्ट सापाड. 11 धावांची गरज आहे. 7 बॉल फुल लेंथ लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ धावतोय बॉलचा खाली पोहोचलाय व्यवस्थित आलाय कॅची ड्रॉप आणि बॉल यावेळेला शेवटच्या क्षणाला आशिषने आत ढकललेला आहे. बॅकिंगला पुन्हा तो फील्डर थ्रो करेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. चान्स आहे. डायरेक्ट हिट अगदी रागानेच केलाय कारण कॅच जी ड्रॉप झाली होती तिचा राग कुठेतरी डायरेक्ट हिट करत असताना तकदीर करून आपण बघितलेलं आहे. शेवटचा बॉल होता. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील धावा किती पूर्ण झालेल्या आहेत की बॅटर आउट आहे. शेवटचे 6 बॉल कॅच ड्रॉप झाली. लॉंग ऑफचा फिल्डरचा वेगाने बॉल वरती आला होता प्रथमेश. कॅची ड्रॉप झाल्याने जवळपास बॉल निघाला होता पण आशिषने दिलेला बॅकअपने बॉल आत तर त्यांनी ढकललेला. पण या बॉलवरती 2 धावा असतील 3 धावा असतील. बॅटर आउट आहे सेफ आहे. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतात शेवटचे 6 बॉल किती धावा उरतील. फिल्डिंग सेट करा. रतन स्मृती स्कायर 11 गावदेवी शिरडोनला विनंती असेल. वेळेचं बंधन आहे आणि जवळपास 1 तासाहून जास्त वेळ आपल्याला या मॅच मध्ये गेलेला आहे त्यामुळे सूचना तुम्हाला आम्ही करतोय. शेवटची जी रन होती रिस्की जरूर होती.
रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे आपण असं म्हणतो. मात्र या मॅच मध्ये ही धाव महत्वपूर्णच होती, कारण हर्षलची धाव होती, कारण त्याची विकेट जर पडली तर शिरडोन बी या मॅच मध्ये अजूनही कायम असेल. स्लॉग हिटर आहे हर्षल, त्याची विकेट पडली आहे नाही पडली टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट.in वाहिनीद्वारे पीसीआर रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर आहेत रमेश मात्रे सर आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम देखील सचिन दादा भोईर. कारण हा डिसिजन महत्वपूर्ण आहे, या सामन्यामधला क्रुशल डिसिजन आहे, त्या मॅचचा रिझल्ट देखील ठरवणार आहे. बॅटर आउट, हर्षलची प्राइजलेस विकेट येते. धावा मिळतील 2. स्कोर वॉज ऑन 48. 48ला 6. शेवटचे 6 बॉल बाकी आणि धावा पाहिजेत 9. यंदाच उंबारली गावामध्ये नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले, काय सांगशील तू? नाही, हे बघून असं वाटत नाही की पहिल्यांदा केलेलं आहे. सध्या आपण रिप्लेकडे जाऊ, त्यानंतर पुन्हा स्पर्धेकडे येईनच. बॅट तुम्हाला दिसते ती आय थिंक ऑन दी लाईन असेल, पण ती आत पाहिजे. सो क्लिअर डिसिजन आहे अंपायरसाठी. बॅटर आउट आहे, बेल्स आणि स्टम्पचा कॉन्टॅक्ट तुटलाय. बॅटर आउट हर्षल होतोय. 6 बॉल 9 धावांची गरज आहे मॅचमध्ये. हर्षलची विकेट महत्वपूर्ण ठरणार होती, त्याची विकेट आली आहे. कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर हर्षलची विकेट आली. या मॅचमध्ये 9 धावांची गरज आहे. हे आयोजन पाहता असं वाटत नाही की प्रथमतः या आयोजन उंबारलीकरांनी केलेलं आहे. हे क्रीडांगण सर्वांच्या आवडीचं आहे डोंबिवलीकरांचा, कारण या क्रीडांगणाचे आउटफील्ड फार पूर्वीपासून आपण पाहत आलोय. सपाट आहे, खेळण्यासाठी मजा येते आणि ही खेळपट्टी लेदरची आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील यंदाचा आणि गेल्या काही वर्षांमध्ये या खेळपट्टीवरती क्रीडांगणावरती खेळलं जातं, त्याचा कुठेतरी फायदा. आणि 13 टॉवर्स लख प्रकाश या स्पर्धेसाठी उंबारलीकरांकडून आपण पाहतोय. विद्युत प्रकाश आहे. 3ऱ्या दिवसाचा खेळ, पहिली मॅच. एका बाजूला आपण शिरढोणला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सापाडला. 48ला 6 पडलेत. 57 धावसंख्येचा चेस आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावांची गरज आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर आलाय. हर्षद पहिला बॉल मागे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतच राहील. निघालाय बॉल त्याच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. पहिला खणखणीत षटकार. कार ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॅट स्विंग जबरदस्त होता. सुरुवातीला असं वाटलं की मिस टायमिंग आहे, पण ताकदीच्या जोरावरती बॉलला पाठवलं त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आलेला षटकार. 54 वरती सापाडला पोहोचवते. 5 बॉल 3 धावांची गरज. फुल लेंथ आहे, मागे लागलाय, चाललाय बॉल गॅप मध्ये. फिल्डर फार वेगाने स्टॉप केलं बॉलला. बॅकिंगला फिल्डर मात्र स्वतः राज उचलून थ्रो करेल. 2 धावा. स्कोर इज लेवल. धावसंख्या 56 वरती पोहोचली आहे. टीव्ही अंपायर ऑन ग्राउंड अंपायरचा सिग्नल आलेला आहे. 1 शॉट. मॅच मध्ये ट्विस्ट. एकच धाव मिळणार आहे. सिंगलचा साइन. धावसंख्या 55 वरती पोहोचली. बॉल बाकी 4 मध्ये पाहिजेत 2. 4 बॉल 2 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सापाडला नेबर्स आता वाटतात स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचे, बिकॉज धावा आता फक्त पाहिजेत त्या 2. डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये शिळून, कारण सिंगल डबलने काम तमाम होईल. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. यानंतरच्या दोन्ही संघांनी तयार राहा. 40+ फॉर्मॅट. नांदिवली मानपाडा यांच्यामध्ये लढत आहे. मानपाडाने टॉस जिंकला आणि ते करणार आहेत फिल्डिंग. बॅकफुटला वेळेला कट करायचा होता, बॉल टॅप झाला, आतल्या भागाला लागला. सिंगल सहजरित्या मिळते. ही देखील सिंगल रोखायची होती, मात्र ते जमलं नाही. स्कोर इज लेवल. 56ला 6. एका धावेची गरज आहे. बॉल बाकी असताना 3. पहिल्या डावाचा आपण विचार केला, विकेट पडले होते. बॅटिंग करत असताना 3. या डावमध्ये पडलेत 6, म्हणजे कंपल्सरी 1 धाव बनवायची आहे. 3 बॉल 1 धाव. इज इट पॉसिबल? अवघड तर जरूर आहे, पण अशक्य नाही. पाहूयात काय घडणार आहे. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन. फ्लॅश स्ट्रिपला फिल्डर आहे. पॉइंट थोडंसं पुढे. लॉफ्ट केलं बॉलला आणि थेट बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. आलाय विजयाचा षटकार. कुशल शिशा स्पोर्ट्स सापडणे पहिला दणदणीत विजय मिळवला. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरढोण बी.
चला, व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती करणार आहोत. सन्माननीय महिषी राजे साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन मॅनेजमेंट टीमला आपल्या शुभ सन्मान करायचा आहे. महिषी राजे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. विनंती असेल महेश दादा या आपण अतिथी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान यथोचितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पार पाडित आहोत. विठ्ठलजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे. विठ्ठलजी पाटील साहेब आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. शुभ सन्मान आपण पाहत आहात. आलेल्या मान्यवर अतिथींचा हा मान सन्मान महेश राजे साहेब यांचा शुभ सन्मान आहे. नितीन सर. त्यानंतर दीपक दादा प्रतिष्ठान हा संघ नेहमीच आपण खुल्या गटातनं देखील खेळताना पाहत असतो. नांदिवलीचे आमचे यशस्वी उद्योजक, यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. महेंद्रजी म्हात्रे दादांना विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले व्यक्तिमत्व आणि एक यशस्वी पुरस्कर्ते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अमितजी पाटील यांना विनंती असेल आपण या. अमितजी पाटील विनंती आहे आपण यायचं आहे. महेंद्रजी म्हात्रे दादांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करीत आहोत. मानपाडा संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. नांदिवली प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही गेलो. प्रत्येक समालोचक पंचांना आवर्जून त्यांच्या माध्यमातून काही ना काही गिफ्ट मिळत असतात आणि आता त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. धन्यवाद दादा. त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये असं एक अपडेटेड झालं, कोणती स्पर्धा सोडली नाही. प्रत्येक टुर्नामेंटची योग्य त्या वेळेत अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. डायगरचे दीपेशजी गीत यांना विनंती असेल आपण याचं. टेनिस क्रिकेट 7117 हे पेज